ही खोली 50 फूट विहीर आहे आणि तिथून सगळं खालून खाली 30 फूट आहे. आपण सोलार घेतलं म्हणजे आमच्या टायमाला लाईट नसती. 4 महिने झाले, वर्ष 2 वर्ष झालं. तर नमस्कार मित्रांनो, आपल्याला जाता जाता एक पंप दिसलाय जे की तुम्हाला शेअर करावासा वाटला. तर मित्रांनो, ते पंप कुठला आहे ते पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला तर अजिबात विसरू नका. तर माझ्या पाठीमागं पंप आहे, तुम्ही पाहू शकता. त्याची पूर्ण डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि एक महत्त्वाची एक तुम्हाला सूचना आहे की आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्यात ऑलरेडी शेतकरी जॉईन आहेत आणि तिथे तुम्ही जाऊन नक्की जॉईन व्हा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, कमेंटमध्ये लिंक आहे, जेणेकरून तुम्हाला शेतकऱ्यापासूनच तुम्हाला माहिती मिळेल, जेणेकरून मी तुम्हाला सांगायची गरज लागू नये. तर विहीर इथं शेजारीच आहे, तुम्ही पाहू शकता. आपण मोटर तर चालू करू शकणार नाहीत कारण की जाता जाता रोडवरतीच आहे. आपण पंपाला सोलारला हात न लावता डायरेक्टली एक्सप्लेन करणार आहोत, कारण की ओनर आपल्याला माहीत नाही आहे इथं. कारण की तुम्ही पाहू शकता आपण गाडी इथं शेजारी उभा केली. आपण डायरेक्टली याचा रिव्ह्यू तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. एक 2 संच आहेत. शक्यतो हा आहे ते 7.5 HP पंप आहे आणि असायलाच पाहिजे, कारण 2 सोलारच्या प्लेट आहेत. तर मी तुम्हाला पूर्ण दाखवतो की समोरच्या बाजूनं कसं दिसतंय. ठीक आहे, हे जे सोलारच्या प्लेट आहे ते 2 दिसत आहेत तुम्हाला. तर शक्यतो 7.5 HP पंप आहे हा, कारण की आपल्याला प्लेटावरून दिसते. 5 HP जे या पंपाला प्लेट आहेत त्या कमी असतात. आय थिंक एवढा 5 HP असू शकतो आणि ही एवढा आहे ते 3 HP असू शकतो, आपल्या माहितीच. ठीक आहे, याच्या शेजारीची विहीर आहे. विहिरीची खोलीसुद्धा दाखवतो तुम्हाला की जेणेकरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल. पाहू शकता तुम्ही विहिरीची खोली, एवढी पाणी आहे, खूप आहे. आणि इकडून सोलारचं एक दिसतं आपल्याला, इकडून एक रिकामा पाईप आहे, जेणेकरून पाणी उपसण्यासाठी इथं तर अडचण काही नाही आहे. आणि तुम्ही सोलारचं पाहू शकता की 7.5 HP सोलार आहे. आणि त्याचबरोबर जी क्वालिटी आहे मटेरियलची ते सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर तुम्ही पाहू शकता हे जी फिटिंग आहे, ठीक आहे, हे जे रॉड आहेत ही नट फिटिंग वगैरे पाहू शकता तुम्ही. ठीक आहे, नट फिटिंगसोबत हे जे केबल फिटिंग आहे टायनं वगैरे टाईट केलेली. त्याचबरोबर हे जॉईंट आहेत जे की पिननं सध्या तुम्हाला इथे पिन दिसेल, पिननं सध्या टाईट केलेले आहेत. हे रॉड आहे, हे जे की तुम्हाला अँगल पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे अँगल आहेत. आणि प्रत्येक जॉईंटमध्ये तुम्हाला हे पिन लावलेली दिसते. ठीक आहे, हे पिनीने काय होईल की जे लूज कनेक्शन असेल ना वायरचं ते तुम्हाला टाईट होऊन जाईल. त्याचबरोबर हे जे पोल आहे तुम्ही पोल पाहू शकता. पोलचं जी जाडी आहे ते आपल्या हातात सुद्धा बसत नाही, खूप मोठी आहे. काही मी पोलला माझ्या निदर्शनास आलेलं आहे की पोलला खूप कमी प्रमाणामध्ये जाडी आहे, पण हा पोल आहे तो खूप मोठा आहे. आणि ही एक क्वालिटी या सोलार मधून आपल्याला पाहायला भेटते. ही रॉड क्वालिटी, रॉडसुद्धा चांगले आहेत. आणि एका संचला 4 सपोर्ट आहेत. तुम्ही पाहू शकता की ऊन वाऱ्यामुळं या सोलारचं कुठलंही जे आहे ते वाऱ्यामुळं ह्याच्यावर परिणाम होणार नाही. हा जो इकडं आहे ते दुसरा संच तुम्ही पाहू शकता. आणि तिथं पण सेम आहे. ठीक आहे, इथं पण क्वालिटी सेमच आहे, जाड आहे, नट बोल्ट वगैरे टाईट आहेत. आणि इथं पण 4 सपोर्ट रॉड आहे. 4 सपोर्ट रॉडसोबत तुम्हाला हे अँगल पाहू शकता. आणि ही फिटिंग टाईने फिटिंग केलेली, जिथे की लूज वगैरे काहीच नाही आहे. आणि शेतकऱ्यांना खूप हे एक आहे, हे जे की जॉईंट आहे तुम्ही पाहू शकता. इथं पण पिन लावली, इथं पण पिन लावली. एवढा स्पेस असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून वाऱ्याच्या प्रेशरमुळे थोडंसं हालचाल होण्यासाठी त्या वायर लूज असणं खूप गरजेचं आहे. आणि हे टाटर आहे, तर तुम्ही कंपनी पाहू शकता. तर इकोट्रॉन नावाचा सोलार पंप आहे. ठीक आहे, इकोट्रॉनचा सोलार पंप आहे. आणि सध्या हा सोलारचं जे आहे तो मोबाईलवरून सुद्धा स्टॉप करू शकतो, कारण की एअरटेलमध्ये दाखवतं आहे. अर्थात म्हणजेच एअरटेल दाखवते म्हटले सिम असणार आहे आणि त्याच्यावरती तुम्ही जे आहे ते हे करू शकतो, म्हणजे तुम्ही कॉल वगैरे करून चालू बंद करू शकतो. ही याला असू शकतं. आणि इकोट्रॉनचं आहे, इकोझोनचं पण मिक्स आहे. ठीक आहे, तर तुम्ही पाहू शकता हे 2 आपल्याला डिफरन्स पाहायला भेटतात. इकोट्रॉन सोलार पंप कंट्रोलर आहे आणि इकोझोन इथं पण लिहिलेलं आहे. ठीक आहे, इकोझोन जे आहे तिथं लिहिलेलं आहे. असं पण तुम्हाला मिक्स मटेरियल पाहू शकतो. तर आपण याच्यामध्ये जे प्लेट आहे ते कुठल्या कंपनीचे आहेत ते पण पाहूया, कारण इकोट्रॉनचं जे कंट्रोलर आहे तर त्याच्यामध्ये
इकोझोन कंपनीचं हे जे सोलार आहे ते असावं. आणि याच्या प्लेटा आपण एकदा प्लेटावरती थोडीशी नजर टाकूया. तर हां, इथं पाहू शकता की जुन्नाच्या प्लेट आहेत. तुम्हाला जर दिसत असेल तर हे जुन्नाच्या प्लेट आहेत. त्याचबरोबर हे पण जुन्नाच्या प्लेट आहेत जे की तुम्हाला दिसत असतील. तर हे 2 प्लेटा जुन्नाच्या आहेत. त्याचबरोबर सगळ्याच प्लेटा जुन्याच्या आहेत. म्हणजेच अशा प्रकारे तुम्ही जे सोलर आहे ते पाहू शकता. क्वालिटी वगैरे सपोर्ट रॉडचं जे मटेरियल आहे ते सुद्धा अत्यंत व्यवस्थित आहे. शेजारी विहीर आहे आणि त्याचबरोबर 7.5 HP सोलार आहे. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा सोलारला अप्लाय करू शकता. त्याचबरोबर फिटिंग वगैरे खूप जबरदस्त आहे. क्वालिटीला पण म्हणायला हरकत नाही की एक जबरदस्त आहे. प्रत्येक जॉईंटच्या ठिकाणी पिना लावलेल्या जे की लूज कनेक्शन होऊ नये आणि वाऱ्यामुळे त्याच्यावरती कुठलाही प्रभाव होऊ नये. ठीक आहे. अशा प्रकारे हे इकोट्रॉनचं जे कंट्रोल आहे इकोझोनची कंपनी आहे. आणि त्याचबरोबर जुन्नाच्या जे प्लेट आहेत खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसायला आहे. 7.5 HP सोलार आहे. अशा प्रकारे सोलारचं आहे ते मला जाता दिसलं. त्यामुळं मला वाटलं की शेतकऱ्यांना थोडंसं माहिती देण्याचा प्रयत्न करावा. ठीक आहे. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर शेतकरी राजांनो, आपल्याला जे आपण सोलारचं आता ते एक्सप्लेन करून सांगितलं. ते बांधव आहेत आपल्यासोबत. तर त्यांना आपण विचारूया. सर, तुमचं नाव काय? पहिलं नाव सांगा. आमचं गोपाळ कलोनी आहे. ओके. आणि हे गाव कुठलं आहे जे की आपलं सोलार आहे? पानगाव आहे. इकडे ही पानगाव एरियामध्ये येते. ओके ओके. लातूर जिल्ह्यामध्ये पानगाव आहे. आणि हे जे सोलार आहे ते पानगाव जिल्ह्यामध्ये आहे. तुम्ही पाहू शकता जुन्नाच्या प्लेट आहेत. इकोट्रॉनचं जे कंट्रोलर आहे आणि त्याच्या शेजारीच आपलं जे विहीर आहे. विहीर हां. आणि जे विहिरीचं जी खोली आहे ते किती आहे? ही खोली 50 फूट विहीर आहे. आणि तिथून सगळं खाली 30 फूट आहे. ओके. आणि आता हे जे आपलं जे कडा आहे ते कड्यापासून खाली पाणी किती खोल आहे? 30 फूट आहे खाली. म्हणजे 30 फुटाचं पाणी आहे. आणि 30 फुटाचं जर पाणी तुम्हाला दिवसभर उपसा होतो का? दिवसभर नाही, हालत नाही पाणी. ओके. आणि हे जे सोलार आहे ते तुम्हाला का घ्यावं वाटलं? म्हणजे तुम्हाला का गरज भासली की बाबा आपण सोलार घेतलं पाहिजे? आपण सोलार घेतलं म्हणजे आमच्या टायमाला लाईट नसते. आणि आमचा ऊस एवढा मोठा आहे म्हणून आम्ही घेतलं ते कंटिन्यू चला म्हणून. ओके. पण असं दिवसभर चालतंय की आम्हाला अडचण कशाचीच नाही सोलार. आणि जे रात्रीचे तुमचं जे कष्ट आहे विचू काढायचे ते वाचलंय. आता किती वर्ष झालं तुमच्या सोलारला घेऊन? आता हे आम्हाला 2-4 महिने झाला. ओके. आणि अर्ज केल्यापासून तुम्हाला किती दिवसात सोलार आलं? हे सोलार हे 1-2 वर्ष झालं. वर्ष म्हणजे 1.5 वर्ष लागले. आणि जी कंपनी आहे तुम्ही ते जुन्ना निवडली ना का इकोट्रॉन आहे? कंट्रोलर इकोट्रॉनचं आहे ते काय माहित नाही. हां. ओके ओके. चालतं. नाही, त्याचं जे कंट्रोल तरी वेगळ्या कंपनीचे, प्लेटा वेगळ्या कंपनीचे आहेत. आणि जे आहेत पण क्वालिटी चांगली. प्लेटा वेगळा असू द्या, इन्स्टॉलेशनची जी पद्धत आहे जे पाहिजे ते खूप चांगली. फिटिंग वगैरे मी पाहिले आतापर्यंत. खूप शेतकऱ्यांचे मी रिव्ह्यू घेतले. त्यांना बांधावर जाऊन बोललो. आता हे पण बांधावरलाच आहे म्हणायला हरकत नाही. कारण की घरी जाऊन आणि त्यांना शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन प्रश्न विचारण्यात आणि त्यांची सत्यता जाणून घेण्यात खूप महत्त्वाचं आहे. तर ह्या पाण्यामध्ये तुमचं किती एकर भिजतं? पाण्यामध्ये आमचं 10 एकर भिजते आमचं या पाण्यात. आणि आता पीक काय घेतलं तुम्ही? पीक काय ऊस आहे, तिकडे ऊस आहे, पुन्हा कोथिंबीर आहे. ओके ओके. ठीक आहे. चालतंय. अशा प्रकारे आपण शेतकऱ्याची थोडीशी बाईट घेतली जे की इतर शेतकरी बांधवांना खूप कामाला येणार आहे. तर शेतकरी बांधवांना आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला कुठल्या कंपनी पाहिजे, कुठल्या इन्स्टॉलेशन संदर्भात माहिती पाहिजे ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि जेवढं होईल तेवढं आपण इतर शेतकरी बांधवांना सुद्धा अशी माहिती देण्याचा प्रयत्न करू जे की नवीन घेणार आहेत. आणि पंप का घ्यावा याची सुद्धा आपण माहिती थोडीशी शेतकऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जाता चॅनलला सबस्क्राईब करा. व्हॉट्सअपमध्ये ग्रुप आहे, ग्रुपसुद्धा जॉईन करा जेणेकरून वेंडर कुठले येणार त्या संदर्भात आपण माहिती ते ग्रुपवर टाकण्यासाठी मदत होऊन जाईल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.